पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर इंडियन आर्मीकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी ब्रीफिंग करताना स्पष्ट केले की भारताकडून करण्यात आलेले हल्ले गैरविरोधक, प्रमाणबद्ध आणि जबाबदार पद्धतीचे होते. म्हणजे यामध्ये कोणत्याही निष्पाप नागरिकाचा बळी गेला नाही. शिवाय हे हल्ले पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळावर म्हणजे आर्मी बेसवर करण्यात आले नाही. हे हल्ले लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदच्या आतंकवादी तळावर करण्यात आले, जिथे यापूर्वी अजमल आमिर कसाब आणि डेव्हिड हाडली सारख्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणेने सांगितल्याप्रमाणे भारतावर प्रत्युत्तर हल्ले होऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये भारत राईट टू स्ट्राईक याचा वापर करण्याचा पूर्ण हक्कदार आहे. आणि यानंतर प्रत्युत्तर हल्ल्यामध्ये भारत पाकिस्तानला सहन होणार नाही किंवा पाकिस्तानला प्रचंड नुकसान होईल अशा प्रकारचा हमला करेल. ही सुद्धा पाकिस्तानला इंडियन आर्मीकडून तंबी देण्यात आलेली आहे आणि ही ब्रीफिंग भारताने जवळपास 5 प्रमुख देशांना दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.